नमस्कार. मनास उमगता काहीच्या नवरात्र मालिकेच्या 7व्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण वीरलक्ष्मीचं स्तवन ऐकणार आहोत. धैर्य धाडस देणारी वीरलक्ष्मी. हे वीरलक्ष्मी माते, तुला माझा दंडवत. संकट समयी युद्ध प्रसंगी धैर्य आणि शौर्य बहाल करणारी तू वीरलक्ष्मी. आजच्या आयुष्यात क्षणोक्षणी वेगवेगळ्या संकटांचा सामना आम्हाला करावा लागत असतो. आम्हाला संकटात टाकून हे वीरलक्ष्मी माते, तू आमची सहनशक्ती तपासूनच पाहतेस. कधी कधी आमच्या ताकदीची आम्हालाही जाणीव नसते, पण आम्ही काय करू शकतो हे संकट आल्यावरच आम्हाला समजतं. आमच्या आयुष्यात संकटच देऊ नकोस असं नाही म्हणत, कारण मग आयुष्य फारच एकसुरी वाटेल. संकट जरूर दे, पण संकटांशी 2 हात करायची आणि जिंकायची ताकद आम्हाला दे. संकटात सापडलेल्या अनेकांना तू आजवर सहाय्य केलंयस. हिंदवी स्वराज्याची स्वप्न पाहणाऱ्या शिवबाला तू तुळजाभवानीच्या रूपात प्रकट होऊन तलवार दिलीयस. आई, आमच्या लहान सहान संकटांसाठी आम्ही तुला नाही बोलावणार, पण परिस्थितीचा स्थिर बुद्धीनं तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करून संकट समयी लढण्याचं पौरुष तू आम्हाला बहाल करावंस, म्हणून तुला माझा दंडवत. धैर्य दे, शक्ती दे, आत्मविश्वास दे. धैर्य दे, शक्ती दे, आत्मविश्वास दे. वीरलक्ष्मी सदा वीरता आम्हास दे. देह हा साधन, त्यास आम्ही पूजितो. पाठबळ साधनेस वीरलक्ष्मी तू दे. तुझ्या ठाई चित्त एक होऊ दे ग आमुचे. तुझ्या ठाई चित्त एक होऊ दे ग आमुचे. स्थिर बुद्धी वीरलक्ष्मी धीर तू आम्हास दे. संकटाशी झुंजण्यास बाहुसी सामर्थ्य दे. संकटाशी झुंजण्या बाहुसी सामर्थ्य दे. वीरलक्ष्मी सदा हृदयी तुझा वास दे. धैर्य दे, शक्ती दे, आत्मविश्वास दे. धैर्य दे, शक्ती दे, आत्मविश्वास दे. वीरलक्ष्मी सदा वीरता आम्हास दे. वीरता आम्हास दे. वीरता आम्हास दे.